नमस्कार. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा यावर्षी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी समाधी सोहळा सुरू होतो आहे. त्यानिमित्तानं संत साहित्याच्या अभ्यासिका गुरुवर्या डॉक्टर सौ आरतीताई दातार आपलं चिंतन आजपासून पुढे 5 भागांमध्ये मांडणार आहेत. ऐकूयात चिंतन पुष्प 1, श्री ज्ञानेश्वर माऊलींचं दैवी जीवन. ऐकूयात ज्ञानेश्वर माऊलींचं दैवी जीवन. भक्तीचं सर्वश्रेष्ठ मंदिर उभं करणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भगवान विष्णूचा 11वा अवतार. शके 1197, इसवी सन 1275, श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री ज्ञानदेवांचा जन्म झाला. दिवस होता कृष्णाष्टमीचा. ईश्वरी कृपा प्रसादामुळे मानवजातीच्या कल्याणासाठी जन्माला आलेली विभूती म्हणजे ज्ञानदेव माऊली. प्रेम आणि करुणा यांची मूर्ती म्हणजे माऊली. माऊलींचं जीवन आणि त्यांचं कार्य म्हणजे दैवी चमत्कार आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही 4 भावंड आपेगावचे विठ्ठलपंत कुलकर्णी यांची अपत्य. सदाचार संपन्न घराणं. विठ्ठलपंतांच्या रूपाने या घराण्यात मूर्तिमंत वैराग्य जन्माला आलं. लहानपणी या विठ्ठलाने व्रतबंध झाल्यावर वेदांचं पठण केलं. आपल्या जन्मदात्यांचा आशीर्वाद घेऊन तो तीर्थाटनाला गेला. ब्रह्मगिरी, भीमाशंकर, पंढरपूर अशी तीर्थयात्रा करत करत तो आळंदीला आला. आळंदीला त्याची भेट शिदोपंतांशी झाली. विठ्ठल शिदोपंतांच्या घरी मुक्कामाला आला. शिदोपंतांनी त्याचा योग्य पाहुणचार केला. शिदोपंतांना त्याचं तेजस्वी रूप अति आवडलं. मध्यरात्री त्यांना स्वप्नात पंढरीनाथांचा दृष्टांत झाला. या विठ्ठल ब्राह्मणाला तू सालंकृत कन्यादान कर असं पंढरीनाथांनी सांगितलं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच रात्री विठ्ठलाला सुद्धा दृष्टांत झाला. मूर्तिमंत 4 जन्म इच्या उदरी, म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. दुग्ध शर्करा योग म्हणतात तो हाच. विठ्ठल रुक्मिणी यांचा विवाह झाला. विठ्ठल रुक्मिणी आईचा जोडा विश्वकारणा तो झाला. विवाहानंतर प्रपंच सुरू झाला. पण मुळातच वैराग्य वृत्तीच्या विठ्ठलपंतांचं मन प्रपंचात रमेना. त्यांचं मन तीर्थाटनात गुंतलेलं होतं. सुरुवातीच्या काळात पुत्रप्राप्ती न झाल्यामुळे संन्यास घेण्याचे विचार त्यांच्या मनी आले. पण पुत्रप्राप्तीशिवाय संन्यास कसा घेणार? रुक्मिणीच्या संमतीशिवाय संसाराचा त्याग कसा करणार? एक दिवस अचानक त्यांना पत्नीची परवानगी मिळाली आणि नेसत्या वस्त्रानिशी प्रातःकाळी विठ्ठलपंत तीर्थाटनाला गेले. काशीला जाऊन श्रीपाद स्वामींकडून त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली. आता हा संन्यासी चैतन्याश्रम या नावाने वावरायला लागला. कामाच्या व्यवधानात नकळत पतीला परवानगी देऊन बसलेल्या रुक्मिणीबाई आता मात्र अस्वस्थ झाल्या. त्यांना पश्चाताप झाला. पती परत यावा यासाठी त्या मनोभावे अश्वत्थ वृक्षाची सेवा करायला लागल्या. एकदा श्रीपाद स्वामी तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले. आळंदीला त्यांची रुक्मिणीशी भेट झाली. रुक्मिणीची सेवा बघून प्रसन्न मनाने त्यांनी तिला पुत्रवती हो असा आशीर्वाद दिला. दुःखी कष्टी झालेल्या रुक्मिणीने
त्यांना वस्तुस्थिती सांगितली. माझ्या पतिराजांनी संन्यास घेतल्यामुळे तुमचा आशीर्वाद कसा खरा होणार? श्रीपाद स्वामींना आश्चर्य वाटलं. आपला आशीर्वाद खरा ठरला नाही तर गाठीचं सगळं पुण्य वाया जाणार. असं होऊन चालणार नाही. ते तडक काशीला परतले. चैतन्याश्रम हाच रुक्मिणीचा पती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. चैतन्यांनीही सगळी कबुली दिली. स्वामींकडून अभय मिळालं आणि विठ्ठलपंत परत गृहस्थाश्रमी झाले. सुखरूप गृहस्थाश्रम चालवावा हा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. गुरु आज्ञेने विठ्ठलपंत रुक्मिणी यांचा प्रपंच सुरू झाला आणि 12 वर्षात निवृत्ती, ज्ञाना, सोपान, मुक्ती या 4 मुलांचा जन्म झाला. ब्रह्मा, विष्णू, महेश, माया अवतरले तेथे. रखुमाईच्या उदरी जन्मले जगाच्या या भाग्ये. ही 4ही भावंडं अत्यंत बुद्धिमान, कांतिमान आणि तेजस्वी होती. त्यांच्या नावात विशेष अर्थ सामावलेला होता. शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाही. सोपान तो ब्रह्मा, मूळ माया मुक्ताबाई. प्रवृत्ती हा आपला सहज धर्म आहे. निवृत्ती मात्र कष्टसाध्य आहे. निवृत्त होणे ही सहज अवस्था नाही. परमार्थ मार्गात निवृत्ती अत्यावश्यक असली तरी ती फार मोठी कठीण अवस्था आहे. ज्ञानदेव हा विष्णूचा अवतार, म्हणजे अवघ्या जगाला व्यापून राहणारा. सोपान म्हणजे जिना. भक्त मंदिराच्या पायऱ्या चढताना प्रत्येक पायरीला नमस्कार करूनच पुढे जातो. मुक्ती म्हणजे मोक्ष, जीवनातली सर्वश्रेष्ठ अवस्था. मुक्ताबाईच्या रूपाने या भावंडांमध्ये ही मुक्तीची अवस्था आपल्याला बघता येते. यथावकाश ही मुलं व्रतबंधनाला योग्य झाली, पण कुळावेगळी जात असल्यामुळे समाजाने मुंजीला कडाडून विरोध केला. विठ्ठलपंतांनी विद्वत सभेपुढे क्षमा मागितली, पण देहांत प्रायश्चित्ताखेरीज गती नाही असं त्यांना ऐकावं लागलं. समाजाने या कुटुंबावर बहिष्कार टाकला. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले. अशा तेजस्वी भावंडांना रूढीने आंधळ्या झालेल्या समाजाने संन्याशांची कार्टी म्हणून वाळीत टाकलं. मुलांच्या सावलीचा सुद्धा समाजाला विटाळ झाला. विठ्ठलपंत रुक्मिणीबाई मुलांना घेऊन ब्रह्मगिरीवर गेले. ब्रह्मगिरीवर निवृत्तीला गहिनीनाथांचा अनुग्रह झाला. निवृत्तीला गुह्य ज्ञान मिळालं आणि तो उजळून निघाला. निवृत्तीचं ज्ञानाचं तेज आणि त्याची परिपक्वता बघून जन्मदाते निर्धास्त झाले. ज्ञाना, सोपान, मुक्तीला निवृत्तीनाथांच्या समर्थ हाती त्यांनी सोपवलं. पोटच्या पोरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी कुठलीही तक्रार न करता देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा मान्य केली. आपल्या या शिक्षेमुळे तरी निदान आपल्या मुलांचा प्रगतीचा मार्ग मोकळा होईल ही आशा त्या दोघांच्या मनी होती. प्रयाग क्षेत्री त्रिवेणी संगमात दोघांनी देह विसर्जित केले. दोघंही स्वरूपात विलीन झाली. अलौकिक पुत्रांना जन्म देऊन अजरामर झाली. लहान वयात या भावंडांचं मायेचं छत्र हरपलं. बालपण कुस्करलं गेलं. जन्मदात्यांच्या अपराधाचं खापर समाजाने त्यांच्यावर फोडलं. विटंबना, बहिष्कार, उद्याची अनिश्चितता, रोजच्या उदरनिर्वाहाची चिंता अशा कितीतरी संकटांना
त्यांनी शांतपणे तोंड दिलं. आईवडिलांनी दिलेल्या संस्कारांची शिदोरी मुलांजवळ होती. ही शिदोरी हीच त्यांची सोबत होती. समाजाने चारी भावंडांचा अतोनात छळ केला. त्यांना पावलं पावली अपमानित केलं. समाजाने लाथाडलेली ही चारी तेजस्वी भावंड मायेच्या, प्रेमाच्या एका हळुवार धाग्यांनी एकमेकांना घट्ट बिलगलेली होती. प्रेमाची शक्ती फार मोठी असते. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून ही भावंड मोठी होत होती. परिस्थितीशी झगडणं हे मोठ्या माणसांचं वैशिष्ट्यच आहे. ज्ञानदेवांचं आयुष्य असंच होतं. त्यांच्या आयुष्याचा प्रवास काट्याकुट्यातून निर्विघ्नपणे पार पडला. आळंदी ही ज्ञानदेवांची जन्मभूमी. आईवडिलांच्या पश्चात त्यांना कुणाचाही आधार नव्हता. त्यांच्या दुःखाने कुणाचंही मन द्रवलं नाही. त्यांची कोमल पावलं वाट फुटेल त्या दिशेने जात होती. उन्हातान्हातून उपाशी पोटी हिंडताना त्यांना सोबत होती फक्त एकमेकांच्या प्रेमळ सावलीची. त्यावेळेला निवृत्ती होता 12 वर्षांचा. ज्ञानदेवांचं वय होतं 10. सोपान होता 8 वर्षांचा, तर मुक्ती अवघी 6 वर्षांची होती. हसण्या खिदळण्याचं आणि बागडण्याचं वय. पण संकटांमुळे ती मनाने प्रौढ आणि समजूतदार होऊन गेली. स्थितप्रज्ञही झाली. खरंच परिस्थिती माणसाला घडवते. निवृत्ती नावाप्रमाणे अलिप्त तटस्थ होता. खरं तर ही सगळीच भावंड तेजस्वी आणि विरक्त वृत्तीची होती. परमेश्वराचा अंश चौघांच्यातही होता. विरक्ती ही या भावंडांची फार मोठी शक्ती होती. पण विरक्ती म्हणजे संसाराचा त्याग नाही. विरक्ती म्हणजे जीवन डोळसपणे समजून घेणं. आपल्या मर्यादांचं आणि सामर्थ्याचं डोळस भान असणं. आपलं वेगळेपण लक्षात घेऊन अत्यंत विचारपूर्वक सुखासमाधानाने जीवनाचा मार्ग ठरवणं. या मान्य करण्याच्या वृत्तीला म्हणायचं विरक्ती. निराशेतून येणारी अलिप्तता अगदी वेगळी असते. ते मनाचं गोठलेपण असतं. दैवी शक्ती असलेल्या निवृत्ती ज्ञानाची विरक्ती म्हणजे त्यांची निरंजन वृत्ती. निरंजन म्हणजे आपल्या मुळाकडे जाणं. अशी ही निरंजन वृत्ती म्हणजे त्यांचं सुखाचं माहेर होतं. या माहेरी असते सुखाची सोबत. माहेर म्हणजे सुखाची सावली. पण कधीकधी या सुखालाही दृष्ट लागते. अलौकिक जीवन जगणाऱ्या ज्ञानदेवांना लौकिक जीवनातल्या काही गोष्टी अगदी असह्य व्हायच्या. अत्यंत हळुवार संवेदनशील मन असलेले ज्ञानदेव समाजाच्या वागण्या बोलण्यामुळे अतीव दुःखी व्हायचे. ज्ञानदेव संत कोटीला पोचले असले तरी तुमच्या आमच्यासारख्या भावभावनांनी ते युक्त होते. माणसाचं माणूसपण नाकारलं गेलं की राग येणारच. समाजाने ज्ञानदेवांना अनिकेत केलं. राऊळापासून वंचित केलं. पावलोपावली अपमानित केलं. हे सगळं दुःख, अपमान, अवहेलना, विटंबना त्यांनी मूकपणे सोसली. सोसणाऱ्याचं तेज फार मोठं असतं. विद्वानांनी जेव्हा ज्ञानदेवांना इंद्रायणीचा काठ नाकारला तेव्हा अन्यायाची पराकोटी झाली. अन्याय सहन करण्याची त्यांची शक्ती आटून गेली. सोसण्यालाही मर्यादा आहे. आपण म्हणजे सहनशक्ती. सहनशक्ती, सोसणं, अन्याय
हे शब्द आपल्या जन्माबरोबरच एखाद्या अस्तरासारखे आपल्याला घट्ट चिकटून बसलेत. ही वस्तुस्थिती पचवूनही जेव्हा विद्वानांनी त्यांचं जगणं नाकारलं तेव्हा ज्ञानदेवांचा सात्विक संताप जागा झाला. अपमानित जिणं वाट्याला देणाऱ्या समाजाचा त्यांना आत्यंतिक वीट आला आणि जगाकडे तोंड फिरवून ज्ञानदेव ताटीत बंदिस्त झाले. त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं.